लातूर जिल्ह्यातील खंडापूर येथील बहुचर्चित 3,65,00,000 रुपयांची देणगी अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे। या प्रकरणातील मुख्य संशयित किशोर धोंडीराम जाधव उर्फ किशोर महाराज शिवनीकर याला लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत नाट्यमयरित्या बेड्या ठोकल्या आहेत। आता त्या कशा ते पुढे पहा। लातूर तालुक्यातील खंडापूर येथे भव्य अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या धार्मिक उत्सवासाठी भाविक आणि देणगीकरांकडून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करण्यात आला होता। मात्र या उत्सवातील तब्बल 3,65,00,000 रुपयांच्या देणगीचा अपहार झाल्याचे समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती। या आर्थिक फसवणूक प्रकरणात किशोर महाराज शिवनीकर यांच्यावर मुख्य आरोप म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि पोलीस त्यांचा कसून शोध घेत होते। अटकेची टांगती तलवार पाहता की आरोपी किशोर महाराज शिवनीकर हा पोलिसांना गोंगारा देऊन लपून बसला होता। अखेर स्थानिक गुन्हे शाखेला तो लातूर शहरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती। पोलिसांची चाहूल लागताच शिवनीकर याने लातूर शहरातील मोतीनगर परिसरातील आपल्या राहत्या घराच्या 3ऱ्या मजल्यावरील एका खोलीत स्वतःला कोंडून घेतले। पोलिसांना संशय येऊ नये म्हणून संबंधितांनी त्या खोलीला बाहेरून कुलूप लावले होते, जेणेकरून घरात कोणीच नाही असा भास निर्माण होईल। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोतीनगरातील त्या इमारतीभोवती वेढा घेतला। घर बाहेरून बंद असल्याचा बनाव करण्यात आला असला तरी पोलीस आपल्या माहितीवर ठाम होते। पोलिसांनी घरात प्रवेश करून 3ऱ्या मजल्यावरून त्या बंद खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तो दरवाजा उघडत नसल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर करावा लागला। तब्बल 2 तास चाललेल्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी त्या खोलीचा मुख्य दरवाजा तोडला आणि आत लपून बसलेला किशोर महाराज शिवनीकर याला ताब्यात घेतलं। गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। या 3,65,00,000 अपहारामध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे याचा पोलीस आता तपास करत आहेत।